नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर थंबनेल बघितल्यानुसार तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची रेसिपी आपल्याला बनवायची आहे मुलांच्या आवडीचा समोसा. तर चला झटपट बघूया समोशाचं काय काय साहित्य लागणार आहे. चला, बटाटे आहेत, उकडलेला वाटाणा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे, हळद, ओवा आहे, इकडे मैदा आहे 1 वाटी, वजनी प्रमाण म्हटलं तर हे 250 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर इकडे बडीशेप आहे, कच्ची बडीशेप, धने आहे तिकडे अख्खे, आल्याचा तुकडा, लिंबू आणि इकडे पावडर घेतलेली आहे, धना पावडर. तर चला आता आपण समोशाची तयारी करूया. तर इकडे मी अशी पीठ मळण्याकरता परात घेतलेली आहे. तर ही 1 वाटी चाळलेला मैदा आहे हा, तो आपण सगळा घेऊया. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हे बघा 1 चमचा होईल इतपत मी ओवा घेतलेला आहे, तो असा क्रश करून टाकूया. त्याच्यामध्ये 1 चमचा घेतलेला आहे पावशरसाठी. थोडंसं मीठ, आता हे मिक्स करूया. आणि आता मी इकडे तेल तापत ठेवलेलं आहे. पोह्याचे चमचे घेतला तरी 5-7 चमचे होईल इतपत मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. 5-6 चमचे होतील इतपत तेल आहे ते आता गरम करून आपल्याला पिठामध्ये ॲड करायचं आहे. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, आपण पिठामध्ये सोडूया. जसं आपण करंजीचं कणिक मळतो ना, तशा प्रकारेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. फक्त एवढंच की थोडीशी जाड मळायची आहे, मऊ करायची नाही आहे जास्त. आता आपण मिक्स करूया. गरम आहे, भाजेल. चमचा घेते मी, असं मिक्स करायचं. तेल घातल्यामुळे काय होतंय, समोसा खुसखुशीत होतो, मऊ पडत नाही, म्हणून तेल घालायचं. आता हे हाताने फोडून घेऊया सगळं. असंही करू शकतो, जेणेकरून पीठ सैलसर होतंय. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया. एकदम ओतायचं नाही, अगदी थोडं थोडं करत मळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालते मी. थोडं थोडं पाणी लावत आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. पीठ जसं लागेल तसं पाणी घेऊन मळायचं आहे. हे बघा कसं घट्ट मळलेलं आहे, एकदम मऊ अजिबात नाही आहे, थोडंसं घट्ट आहे. आता हे आपण झाकण लावून ठेवून देऊया. 10 मिनटं सारण बनवेपर्यंत हे चांगलं भिजेल. हे अशी वाटी याच्यावरती ठेवूया आपण आणि 10 मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊया बाजूला. आता मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपल्याला थोडंसं धणं आणि बडीशेप जे आहे ते आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा कडवटपणा जाईल. हे बघा, एकत्र करून हे भाजून घेऊया. अगदी थोडंसं गरम करायचं आहे फक्त आपल्याला, जास्त भाजायचं नाही आहे. ते हलकंसं गरम करून घेते बस. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. हे बघा, आता याच्यामध्ये आपल्याला आल्याचा तुकडा घालायचा आहे. पुदिना असेल तुमच्याकडे तर तोही घालू शकता. थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि आपल्याला त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मी इकडे तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही घाला. मी इकडे 3 मिरच्या घातलेल्या आहेत. हे आपण जाडसर वाटून घेऊया. हे बघा, आपण हे जाडसर बिना पाणी घालता वाटलेलं आहे. एकदम जाडसर आहे. आता इकडे मी परत गॅस लावून घेते कढईला. थोडंसं कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता सारण बनवण्यासाठी.
थोडंसं आपण जिरं टाकूया फोडणीसाठी. त्याच्यानंतर कढीपत्त्याची 8-10 पाने घातलेली आहेत आणि हा आता वाटून घेतलेला मसाला घालायचा आपल्याला. नंतर मिक्स करूया. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची चवीनुसार. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे गरजेनुसार. थोडंसं घालते मी आणि हा छानसा भाजून घेऊया. आता इकडे आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे, पण आपल्याकडे ती नाही आहे, त्यामुळे मी आता इकडे सारणामध्ये एक लिंबू कापून लिंबाचा रस घालते. आता याच्यामध्ये आपल्याला हा वाटाणा घालायचा आहे थोडासा उकडलेला. आता मी हा बटाटा ॲड करते याच्यामध्ये. ते चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. आता याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया. आता हे सारण तयार आहे. तोपर्यंत आता आपण पीठ भिजले का बघूया. तर आता आपण कणिक बघूया. हे बघा खूप छान भिजलेली आहे. आता जरा थोडंसं तेलाचा हात लावून आपण एकदा परत एकदा मळून घेऊया. असं तेलाचा हात घेऊन छान मळून घेऊया, जेणेकरून लाटायला आपल्याला सोपं जाईल. तर हे बघा अशा प्रकारे आपण हे रोल करूया आणि ह्याचे आपण आता हे गोळे करूया एक समान. असे एक मापाने आपण गोळे बनवून घेऊया. असे असे सगळे बनवून घेऊया आपण गोळे. बाकीचे पण बनवून घेते मी. तर इकडे बघा 250 ग्रॅम मैद्याचे आपल्याला हे एक समान असे 6 गोळे झालेले आहेत. एका गोळ्यापासून आपल्याला 2 समोसे बनवायचे आहेत. तर हे बघा 6 झालेले आहेत. आता आपण हे लाटायला घेऊया. तर एकीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण हे लाटून घेऊया. तर हे बघा मी इकडे कोळा घेतलेला आहे लाटण्यासाठी. आपल्याला हे आता लाटून घेऊया. आणि गोल लाटायचं नाही आहे आपल्याला, असं अंडी आकृतीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. आणि एकीकडे जाड एकीकडे पातळ करायचं नाही, सगळ्या कडा एक समान लाटायच्या. तर हे बघा अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं आहे. आता मी सगळेच लाटून घेते. छान प्रकारे सगळं लाटून घेऊ. तर बघा मी अशा सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत एकदम. आता आपण हे कट मारून घेऊया. तर हे बघा अशी मी लाटलेली पारी जी आहेत आपण आता पोळपाटावरती घेऊया. आता ह्याला एक समान असं कट मारायचं. हे बघा असं जरी घडी करून एक माप घेतलात तुम्ही असं तरी पण चालतंय. तर एक समान असं कट करूया. आता हा कट केलेला पीस एक आपण घेऊया हातावरती. तर इकडे लक्ष द्या, हा जो अंगठा आहे आणि ही बोटं डाव्या हाताचा, तर ह्या बाजूला ही प्लेन जो आहे हा गोलाकार भाग आहे तो ह्या साईडला, आणि जो हा प्लेन आहे तो अंगठ्याच्या साईडला घ्यायचा आपण. थोडंसं इकडे आता आपण पाणी लावून घेऊया. आवश्यकता असेल तरच लावायचं. हे काळजीपूर्वक तुम्ही बघा कसा फोल्ड करायचा आहे. थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे मी इकडे. आता हा उजवा हात आहे, ह्याचे आता हे 4 बोटांचं माप घेऊन हे असं फोल्ड करायचं. इकडे बघा मध्य सेंटरला एकदम फोल्ड करायचं आणि ही बाजू जी आहे ती ह्याच्यावरती घ्यायची. दाखवते तुम्हाला एक मिनटं. आणि हे टोक बंद करून घ्यायचं आणि इकडे असं बोटानं हे बोटावरती येते घडी, असं पॅक करायचं. असं कोण तयार करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे. आणि जी जोड दिलेली बाजू आहे ती आपल्याकडे घ्यायची
असा छान कोन तयार होतो. आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं सारण भरूया. वरती अर्धा इंच जागा सोडून आतमध्ये सारण फुल भरून घेऊया. हे बघा, वरती मी जागा शिल्लक ठेवलेली आहे. आता हा जोडाचा बाजू आपल्याकडे घेतलेली आहे आपण, ही बघा अशी. आता हे प्लेन आहे, इकडे आपण अशी घडी घालायची आहे. हे बघा अशी, आणि हे असं चिमटायचं आहे. आणि मग आता ही बाजू ह्याच्यावरती ठेवायची आहे अशी, आणि हे आता बंद करून घ्यायचं आहे. हे बघा, बंद करताना ती आपल्याकडे घ्यायची अशी, जेणेकरून तो समोसा ठेवला ना खाली की असा दिसेल, बसेल तो. त्यामुळे हे बघा, हे असं पॅक करायचं आहे छान. हे बघा, झालं ना छान मार्केटसारखं तयार. आता हे सगळे आपण बनवून घेऊया असेच. पाणी लावून घेते यालाही मी. आता हा दुसराही तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, ही 4 बोटं घ्यायची. इकडे असं त्रिकोण झाला ना, इकडे असं. मग ही बाजू जी आहे ती डाव्या अंगठ्याने इकडे अशी इकडे फोल्ड करायची ह्या बोटावरती. मग हा हाताने असा कोन प्रेस करत असा छान असं प्रेस करायचा. आणि बघा, अशा प्रकारे आपला कोन तयार होतो. ही कोणाची बाजूची जोडलेली आहे ती आपल्याकडे घ्यायची आणि परत सारण भरायचं याच्यामध्ये. जास्त सारण भरायचं नाही, वरती अर्धा इंच जागा शिल्लक राहील इतपतच भरायचं. हे बघा, असं दाबून घ्यायचं आतमध्ये. त्याच्यानंतर जी इकडे प्लेन बाजू आहे ही आपल्याकडे जोडायची आहे. ही प्लेन बाजू आहे ती अशी चिमटायची. हे बघा, अशा प्रकारे चिमटल्यानंतर हे ह्याच्यावरती ठेवायचं इकडची बाजू, आणि फक्त हे असं प्रेस करून घ्यायचं. हे बघा, छान प्रेस करून घ्यायचं, नाही तर तेलात फुटू शकतो. हे बघा, तो बसावा छान, त्यासाठी असं आपल्याकडे फोल्ड करायचं आहे बघा. तर हे बघा, अगदी 250 ग्रॅम मैद्यापासून आपले मोठे मार्केटसारख्या साईज, म्हणजे मार्केटमध्ये मिळतात त्या साईजचे झालेले आहेत. आता हे आपण लगेच जर तळायचे नसेल तर 1 तास किंवा 2 तास फ्रीजमध्येही ठेवू शकतो. 2-3 तासानंतर आपण ते गरम गरम खाणार असाल तर ते त्यावेळी काढून फ्रीजमधून तळू शकता. आता आपल्याला हे झटपटच तळायचे आहेत, तर आपण आता आपलं तेल तापलेलं आहे ते तळून घेऊया. तर इकडे आपले तेल तापलेलं आहे. आता आपण हे तयार केलेले समोसे तळून घेऊया. हे पण आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. गॅस मोठा. आता हे झालेले आहेत, काढून घेऊया आपण. आता हे काढून घेऊया आपण सगळे, आणि उरलेले पण तळून घेऊया. छान क्रिस्पी झालेले आहेत सगळेच. बाकीचे पण घेऊया तळून. तर हे बघा, आपले मार्केटसारखे समोसे तयार झालेले आहेत. दिसत आहेत ना, एकदम मार्केटसारखे. त्यासोबत मी पुदिन्याची चटणी आहे आणि टोमॅटो सॉस, तळलेली मिरची, एकच नंबर झालेले आहेत. तुम्हाला मी चमच्याने अशी वाजवून दाखवते बघा, किती आवाज येतोय. क्रिस्पी झालेले आहेत हे बघा, अजिबात सॉफ्ट झालेले नाही आहेत, एकदम क्रिस्पी आणि एकदम कडक झालेले आहेत. तर हे बघा, खूप छान असे तयार झालेले आहेत समोसे, अगदी मार्केटसारखे आहेत, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब करा. तर चला, भेटू उद्याच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत